एपिसोड 20 स्वस्तियश ज्योतिष मंच. मी दिगंबर शास्त्री तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. कुंडलीतील योग जागे कसे करायचे याविषयीचा हा व्हिडिओ आपण पाहत आहोत. कुंडलीतील योग जागे केले की कर्मयोग आपोआप सुरू होतो, हे या भागात आपण शिकणार आहोत. कुंडली स्थिर असते, पण तुमची चेतना मात्र गतिमान असते. जेव्हा तुमची चेतना वाढते तेव्हा कुंडलीतील अडथळे स्वतःच वितळायला लागतात, नवे नवे ते संपायला सुरुवात होते. मग तुम्ही म्हणाल, ग्रहदशा म्हणजे काय? तर ग्रहदशा म्हणजे सिग्नल्स, रिस्पॉन्स जे तुमच्या हाती असतात. एकच घटना एखाद्या जातकाला जीवनातून उद्ध्वस्त करते, तर दुसरी घटना किंवा दुसरा जातक मात्र याच घटनेतून भगवान बनतो किंवा भगवान मिळवतो. याचा अर्थ एखादी घटना एखाद्याला उद्ध्वस्त करते, पण तशीच घटना दुसऱ्याच्या आयुष्यात घडली तर मात्र तो भगवंताची प्राप्ती करतो किंवा जीवनामध्ये आणखीन जीवन विकासाकडे जातो. फरक कुठे आला? तर दोघांच्यामध्ये असणारी जागरूकता. तिसरा मुद्दा तो म्हणजे ग्रहांचे उपाय का चालत नाही. कारण बऱ्याच वेळेला लोक फक्त मंत्र बोलतात, मंत्रांचं पठण करतात, पण वृत्ती मात्र बदलत नाही, स्वतःमध्ये बदल करत नाही. उपाय तेव्हाच फळाला येतो जेव्हा व्यक्तीचं, जातकाचं मन बदलतं, दृष्टिकोन सुधारतो आणि अहंकार झुकतो. चौथा मुद्दा, कुंडली वाचण्याचा सर्वात गुप्त सिद्धांत म्हणजे भूतकाळाच्या छायेतून मुक्ती मिळवली की ग्रह हे तुमचे दास बनतात, किंबहुना ते दास होतात. उदाहरणार्थ, कोणाची शनीची 7.5 चालू आहे, पण त्याने अंगीकार केला, मेहनत आणि शांतता ठेवली आणि परिस्थिती पलटली, किंबहुना ती पलटते. जर एखाद्या जातकाची चंद्राची दशा सुरू होती, मन अस्थिर होतं, पण त्याला काही सल्ले दिले, त्याप्रमाणे त्याने ध्यान केलं, जीवनामध्ये बदल केले आणि त्याचे संपूर्ण जीवन स्थिर झालं. इथे ज्योतिषशास्त्र म्हणून मला समोरच्याची कुंडली वाचत असताना नेमकं त्याच्या मानसिकतेमध्ये किंवा त्याला जी दशा अंतर्दशा सुरू आहे यानुसार त्या व्यक्तीवरती काय प्रभाव पडतो आणि तो जातक त्या घडणाऱ्या परिस्थितीला किंवा चालू असणाऱ्या दशा अंतर्दशेला तो कसा रिस्पॉन्स देतो, हे ज्या वेळेला मी अभ्यासतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीवरती काय उपाय करावेत हे समजतं. या 2 व्यक्तींना त्या पद्धतीने उपाय दिले होते. पाचवा मुद्दा, खरं तर ग्रह आपल्याला काही सांगत असतात, ते संकेत आपण समजून घ्यायचे असतात. जसे की शनीची कणखर ऊर्जा ही आपल्याला मजबूत करते, सूर्याचं तेज हे आपल्याला